वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आज माझ्या घरी आलेली आहे माझी फ्रेंड, म्हणजेच माझी बेस्ट फ्रेंड. लग्नाच्या नंतर फर्स्ट टाइम आली. कसं वाटते तुला माझ्या घरी येऊन? भारी एकदम. घरी वाटते. आवडलं का तुला माझं घर? हो, खूप छान आहे. आम्ही दोघींनी खूप मस्त छान मोमोज खाल्ले. माझी फ्रेंड आलेली आहे आज घरी आणि ती माझ्यासाठी बनवती मस्तपैकी छान पावभाजी. बघा किती छान कांदे कापते. मला तर असे कापता सुद्धा येत नाही. आणि इथं आम्ही भाजी लावलेली आहे शिजायला. बघू आता पावभाजी कशी बनती ते. इथे आता चालू आहे टमाटे कटिंग आणि एकदम बारीक बारीक कापायचे आहे म्हणून ती कट करते मस्तपैकी छान छान. चलो कुटती हूँ अभी मैं इसको अच्छे से. पेस्ट बघूया. आज आमची पावभाजी कशी बनते बघायला मजा येते. कांदे आणि टमाटे प्लस शिमला मिरच्या मी कट करून ठेवलेल्या आहे मस्तपैकी बारीक बारीक. इथे आता आम्ही वेट करतो की आमचं कुकर कधी सिटी करेल आणि आम्ही कधी पावभाजी बनवेल. इथे आमच्यासाठी कुकरने मस्तपैकी सिट्टी केलेली आहे. आता आपण पटपट तयारी करूया. पावला आम्ही नंतर मस्तपैकी छान फ्राय करणार आहे. आम्ही आता कढाई ठेवली आहे पावभाजीसाठी. गाईज आमचं गॅस संपलंय. आता आमची पावभाजी कशी बनणार? इससे अच्छा तो हम ऑर्डर ही कर लेते. भी क्या करे, दूसरे गैस का जुगाड़ लगाते. और ये देखो गॅस संपणार आहे पटकन. तर अशा प्रकारे इथे आमची पावभाजी थांबलेली आहे. ठीक आहे, बघूयात. इथून आता आम्ही दुसरा सिलेंडर लावला आहे आणि इथे होत आहे आता आमची भाजी मॅश. मस्त काय काय याच्या सांग बरं. सांग ना. शिमला मिरची, फ्लॉवर, बीट, बटाटे. एवढंच. आणि मटर कोण सांगेल? हे मटर नाही, सॉरी. बीट बीट आहे ना, सांगितलं ना बीट. टमॅटो टमॅटो नाही. ठीक आहे, चालेल. इथं आता तेल टाकलं, त्याच्यात अद्रक लसूणचा पेस्ट टाकला आणि मग कांदे टाकले. त्याला पिंकिश फ्राय होऊ देऊयात. जास्त मस्त छान. तसं जास्त मस्त छान बरोबर. गाडी गॅसने जी आमची मज्जा आणली आहे, फार मज्जा आहे. खाली आम्ही गाडकडे जाऊन गॅस लावून आणलेलो आहे. पावभाजी काय बोलली? पावभाजी खायची. येस, पावभाजीसाठी किती बाधा येत आहे बघा. पण आम्ही पण बनूनच राहणार असं ठाणलंय. Add tomato, then add some salt for tomato for melting better. Master Chef. Adding salt as per taste. एक कप डालना है. कैप्सिकम लाइक पावभाजी रेडी काही. कढाईची पण सिट्टी करतोय आम्ही. असं शिका आमच्या ब्लॉग मधून नवीन पद्धत. किती वेळ शिजू द्यावं लागते याला. तेल सुटेपर्यंत. थोडं सुटते. मास्टर शेफ ऐश्वर्या, मास्टर शेफ अपूर्वा, आम्ही दोघी मस्तपैकी बनवत आहे पावभाजी. म्हणजे पावभाजी रेसिपी कशी आहे ते सांगा मला कमेंट करा. आणि आमचं पावभाजी बनवण्याचा स्ट्रगल सुद्धा. काय काय टाकते असतो आता? नंबर 1 हल्दी पावडर, लाल तिखट, ओके, प्रवीण मसाला, जसे तिखट मिरची, स्पायसी पावभाजी एवर.
बिजारा पावभाजी मसाला मेन इंग्रेडिएंट. Also बिजारा पावभाजी मसाला. कुकर जुगाडू कढाई कुकर. अशी पावभाजी बनली बघा आमची, किती सुंदर. आता चाललाय याच्यात मेन पावभाजी इंग्रेडियंट. त्याच्यात टाकून लिंबू कांदा एक नंबर. त्याला शिजत आमच्या पावभाजीला. मी टेस्ट करून आडवा टेस्ट. आता मी बघते अपूर्वानी कशी पावभाजी बनवली, तिखट मीठ कसं आहे काय. मीठ कमी आहे. एक नंबर. गाईज फायनली पावभाजी रेडी. इकडं होते आता तवा रेडी फॉर हे पाव भाजण्यासाठी. पाव फ्राय. कसवली. चला लेट्स गो. पावभाजी रेडी. वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आज मी आणि ही माझी मैत्रीण, आम्ही दोघी मिळून चाललोय आज मस्त तुळशीबागला शॉपिंग करायला. तर बघू आज आम्ही काय काय शॉपिंग करतो. आणि हे बघा माझा नवरा असा लपतोय. आजा आजा. आज मी वाचलेलं आहे. यस, कारण की आज ही आहे. नाही झालं आता सेम होतं आम्ही दोघींकडे. चलो जाते फिर तुलसी बाग को. ये आली आहे लिफ्ट. बाई बाई. आज आमचं क्लिनिंग झालेलं आहे ॲज युजल. आम्ही केली होती मस्तपैकी ऑटो बुक आणि आमची ऑटो आलेली आहे. आमच्या ऑटोवाल्याने आम्हाला फार वेट करवलं होतं, पण फायनली ऑटो आली आणि ऑटोवाल्याने आम्हाला पिकअप केले. आणि चला पटपट जाऊया तुळशीबाग. तुळशीबागला पण जाऊया आणि सगळ्यात पहिलं आपलं गणपती बाप्पाचे दर्शन करूया. म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन. कारण की तिथं फार मस्त वाटतं, छान वाटतं. तर सगळ्यात पहिलं बाप्पाचे दर्शन करूया आणि मग आपण करूया आपली शॉपिंग. तर आता आम्ही जवळजवळ पोचलो आहे आणि मंदिरापाशी आलेलो आहे बघा. आणि इथं नेहमी सगळ्या कार गाड्या थांबून पप्पांचे खूप मस्त मस्त छान छान दर्शन घेत असतात. आणि आम्ही बाहेरून मस्त छान दर्शन घेतले आणि आम्ही आता मध्ये सुद्धा जाणार आहे मंदिरात दर्शन करायला. तर चला आपण पहिलं बाहेरून काढून घेऊया फोटोज आणि व्हिडिओज बाप्पांचे. बाहेरसुद्धा पडून घेऊया आणि जाऊया आता मध्ये. तर चला मध्ये जाऊयात. मध्ये जाण्यासाठी आपल्या करायचे रोड क्रॉस केले आणि इथं बघा मस्त फुलांच्या आणि दुर्वांच्या दुकानं होत्या जिथं की आपण फुल दुर्वा घेऊ शकतो बाप्पांना अर्पण करण्यासाठी. तर आता आम्ही इथे चाललो आहे लाईनीमध्ये. तर चला पटपट जाऊया कारण की बाप्पाच्या इथे असते फार गर्दी. आणि साईडलाच होतं श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर. तर आता आम्ही लाईनीमध्ये लागलो आहे. चलो जल्दी जल्दी आगे पडते हे आणि बाप्पाचे दर्शन करूयात. तर आम्ही चाललो आहे आता बाप्पांचे दर्शन करायला. आणि मी घेतलं होतं मस्त दुर्वा आणि फूल बाप्पांसाठी. आणि बघा माझी फ्रेंड चालते पुढे पुढे मस्त. आणि इथं बघा मंदिरात किती छान वरती डेकोरेशन केलेलं होतं. त्यानंतर इथं होतं लक्ष्मी माताची मूर्ती, तिथेही आम्ही मस्त पाय पडले.
त्यानंतर आम्ही गणपती बाप्पा दर्शन करून महादेवांचे पण दर्शन केले. मग आम्हाला मस्त दर्शन झालेलं आहे आमच्या दोघींचं. चाललं आम्ही चप्पल स्टँड करून चप्पल घ्यायला. आता आम्ही चाललो आहे तुळशीबागकडे. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत तुळशीबागला मस्तपैकी बघूया. आज आम्ही तुळशीबागला काय काय घेतो ते. इथे आता गणपती बाप्पाच इतकं छान केलेलं डेकोरेशन काढायचं चालू आहे. मेरा एक काम कर रहे हैं लेकिन कुछ कर ही नहीं रहा है. योर बार्गेनिंग स्किल आर नॉट वर्किंग. तुळशीबागला कधी पण आलं तिथे एनी टाइम गर्दी असते म्हणजे असतेच. इथे फार गर्दी असते. इथून तर आता दिसते गर्दी, अजून मध्ये गेल्यावर किती दिसते काय माहीत. मी हे 2 फ्लावर क्लचर घेतले आहे मस्तपैकी छान छान आणि आता चाललो आहे. आणि ते बघा किती मस्त फुलांच्या शॉप आहे. खूप मस्त मस्त आणि ताजे फुलं दिसत आहे इथे. त्यानंतर आम्ही इथं बघतोय चनियाचोली. आणि इथली चनियाचोली फार एक्सपेन्सिव्ह होती. मग आम्ही म्हटलं चला थोडं मध्ये जाऊया. आणि इथं बघा मध्ये चनियाचोली आम्हाला दिसत आहे दुकानात. तर चला जाऊया मध्ये आणि बघूया आपल्याला इथे चनियाचोली भेटते की नाही. मग आम्ही तिथून चनियाचोली घेतली. तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आम्ही कशी घेतली ते. त्यानंतर इथं आमचं चालू आहे ऑक्सिडाइज ज्वेलरी घ्यायचं. आणि चनियाचोली विदाऊट ऑक्सिडाइज ज्वेलरीज. त्यानंतर सगळ्यात मेन तुळशीबागचे गणपती बाप्पा दर्शन केले. आणि जाऊया आता पुढे वापस कंटिन्यू शॉपिंग करत. तर गाइस वो कहाँ चली गई है पता नहीं. मॅडम रुको. चलो चलो. थोडं रिटर्न आले. आम्हाला लागली फार भूक. पेट पूजा करून आम्ही वापस तुळशीबागेत जाणार आहे. आज आम्ही ठरवलं एक पण दुकान सोडायची नाही आहे, हा ना. टेस्ट कर रही है. डोसा खाल्ल्यानंतर आम्ही आलो साडीच्या शॉपमध्ये. मग आम्ही ते घेतल्या मस्तपैकी खूप मोठ्या साडी. तर चला आता त्यांचं बिलिंग करून घेऊया. आणि आमच्याकडे ऑलरेडी इतक्या मोठ्या बॅग झाल्या आहे. त्यानंतर ह्या साडीच्या पण बॅग त्यामध्ये ॲड होणार आहे. तर आता आमची खूप स्ट्रगल राहणार. हे बघा माझी किती शॉपिंग करून झाली. माझ्या हातात पिशव्या थांबत नाही आहे. इतक्या मोठ्या बॅग झाल्या आहे माझ्याकडे. आणि हे सगळ्या बॅग आता घरी घेऊन जायचे. ते म्हणजे सगळ्यात मोठं स्ट्रगल असणार आहे. शॉपिंग झालेली आहे डन. आणि आता आम्ही तर वेट करते आमच्या ऑटोवाल्याचा की लवकरात लवकर ऑटोवाला येऊन जाऊ. आणि ऑटोवाला आला आहे. आणि बघा आम्ही आलो तर सकाळी शॉपिंग करायला आणि आम्हाला घरी जायला झालेलं आहे पूर्णपैकी अंधार. म्हणजे संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळ म्हणजे 7 वाजलेत. 7 वाजता आता आम्ही चाललो आहे रिटर्न घरी. पण आम्हाला शॉपिंग करून खूप म्हणजे खूप छान मज्जा आलेली आहे. आणि हे बघा मेट्रो स्टेशनवर किती मस्त आणि सुंदर छान छान लाइटिंग लावलेली आहे. आणि हे लाइटिंग बघत जायची मज्जा फार मस्त जात होती. तर चला जाऊया. आणि पाऊसही फार पडत होता. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहे घरी. आता मी तुम्हाला घरी आले की दाखवणार आहे सगळे प्रोडक्ट की मी काय काय घेतलं आहे ते. तर चला जाऊया पटकन वरती. थोडं रिलॅक्स होऊया. आणि तुम्हाला दाखवते सगळी शॉपिंग. आणि ही सगळी शॉपिंग माझ्या एकटीची नसणार आहे. अर्धे शॉपिंग प्रोडक्ट हे माझ्या फ्रेंडचे आणि जास्त प्रोडक्ट तिचेच असणार आहे. तर चला आपण ओपन करून बघूया सगळे प्रोडक्ट. तर मी त्या बॅग ठेवले आहे. आणि मी सगळे प्रोडक्ट दाखवते आता माझ्या नवऱ्याला की मी काय काय आणलेलं आहे ते. मी आता दाखवते म्हणजे तुळशीबाग शॉपिंग मी आज काय काय घेतलं ते सगळे प्रोडक्ट. तर चला आपण बघूया. नंबर 1 स्कर्ट. दिसते का? दिसले असं ना. त्यानंतर
मी आणली आहे तोरण, म्हणजे ती दाराला लावण्यासाठी. आता येतोय दसरा दिवाळी, उसके लिए. हाईट टॉप कसं आहे ते सांगा. त्याच्यानंतर हा एक टॉप, हा अजून एक सेम कलर, थोडा डिफरंट पॅटर्न. एक डेली यूज पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट आहे का? आणि हा एक टॉप. छान आहे. तुझं ब्लॉग. ही एक जीन्स आणली आहे. ही जीन्स बघा H&M ब्रँडची. तर तुळशी बागला जा आणि असे ब्रँडेड कपडे घ्या खरंच. त्याच्यानंतर मी आणले मस्त मस्त क्यूट किचन. पिंकवाला माझा, येल्लोवाला माझ्या नवऱ्याचा, त्या नवऱ्याकडे ऑलरेडी त्याच्यामुळे चांगला. आणि हे पण माझा, छोटी डॉल. अजून माझी दुसरी बॅग द्या ना. हा नाही आलेली आहे दुसरी बॅग. इथं ना भर गेला आहे. बॅग पण आहे ना एक थोडं. ती स्टॉप. शॉपिंग केली आपण. ती काही घेतच नाही ती. दिस टॉप ऑल्सो. चालू आहे ना व्हिडिओ. हा तर तो काल ड्रेस मागवला होता परवा मिशोवरचा. तोच आहे का? कलर सेमच आहे, डिझाईन वा सिमिलर आहे. 31 आणि 1 माझे. This is also guys. नाही गोष्ट आली. ये है सबसे मेन जो लेने गए थे. This is the main लेहंगा guys. छान आहे. त्याच्यावरती आहे का ड्रेस? रुक जा, थम जा थोड़ा सा, सबर करिए. This is jeans also. Oh my god. This ओढणी also. दुपट्टा. दुपट्टा मेरा. और ये कमरबंद जो मेरे शॉर्ट्स रील में देख लेना तुम, इसको मैं जब पहनूंगा. लँग्वेज खूप झालेली आहे. अजून एक बॅग आहे का? अजून जाईल. हां बॅग पण एक द्यायची आहे बाईला. त्याच्यानंतर हा मस्त येल्लो ड्रेस दाखवून देते. धडी करायला फार मजा येणार आहे. काय बाई आणि करायचं होतं. ये देखो कुर्ताच. दुकान टाकायचं आहे आपल्याला. दिस इज सेकंड कुर्ता. हे छान आहे. नाही बरं झालं.
थांब मग तिथं का अगदी मेहनत आहे रे. ये ड्रेस किधर तुम्ही सुनेला लगा. दिस इज ड्रेस ऑल्सो. एक्सेल तुझा माझा येले. त्याच्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे आणलेल्या साडी. Next. नंबर 2. नेक्स्ट नंबर 3. प्राइस में दिखाने का है. प्राइस के लिए तुमको कमेंट करना है. सेम 2 पैंट्स. दिस इज ऑल्सो. एक साडी परली. झुमके. झुमका गिरा रे. त्याच्यानंतर हा नेकलेस. मी थोडी थकलेली आहे ॲडजस्ट करून घे. करून आणल्यावर घराची जी हालत झालेली आहे अशा प्रकारे आमचा पूर्ण सोफा भरला आहे. त्याच्यानंतर हे कॅरी बॅग्स हे पण हे सगळं मला आवरायचं आहे आता. आणि हे बघा मस्त बसले. मला वर्षभर आधीच विकत आणले. येस 1.5 वर्ष हो गए. सगळं क्लीन केले मी आता. दिस इज माय आउटफिट ऑफ तुलसीबाग. कसं आहे झूम झूम झूम. जा रही मुझको छोड़ के. यस. अब फिर से मिलेंगे 1 साल बाद. एक साल बाद ही मिलेगा क्या? नहीं ऐसे जल्दी तो मिल जाएंगे लेकिन लास्ट टाइम 1 साल बाद मिलेगा. हाँ इसलिए. तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये काय आवडलं ते नक्की सांगा.